सिस्टॉल, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आणि व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल हे 3 इव्हेंट स्टडी केले. तिन्ही इव्हेंट मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, काय सिक्वेन्स मी तुम्हाला लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट इन शॉर्ट मी रिवाइज करेन. सगळ्यात फर्स्ट आपण ॲट्रियल सिस्टम बघूया. सो ॲट्रियल सिस्टम मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीला ॲट्रियम मध्ये ब्लड झालं ते फील व्हायला सुरुवात होते. म्हणजे राईट ॲट्रिया डिऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करणार आहे आणि लेफ्ट ॲट्रिया ऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करणार. जेव्हा दोन्ही ॲट्रिया ब्लड फील होतात तेव्हा त्यांच्या वॉलवरती प्रेशर एक्झर्ट होतं आणि त्या प्रेशरमुळे राईट ॲट्रियम मध्ये जो एसए नोड आहे हा एसए नोड स्टिम्युलेट होतो. एसए नोड स्टिम्युलेट झाला तर कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सुरू करेल आणि ही कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह जी आहे ती दोन्ही ॲट्रियांकडे सेंड केली जाते. दोन्ही ॲट्रिया काय होतात त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट होतात. सो याला आपण बोलतो ॲट्रियल सिस्टॉल. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा ॲट्रियल सिस्टॉल होत असतो त्यावेळी वॉल बंद असतात. कुठल्या थॅलेशियन व्हाल्व आणि युस्टेशियन व्हाल्व. आणि या व्हाल्व क्लोज केल्यामुळे जेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत आहे तेव्हा ब्लड फक्त व्हेंट्रिकल मध्येच जाईल, डाऊनवर्ड ह्याच्यामध्येच जाईल. सो डायग्रामॅटिकली बघा, थोडक्यात सांगते जर कोणाला ऐकू आलेलं नसेल तर सगळं आपण घ्यायला नको. सो हे दोन्ही ॲट्रिया आहेत. ह्या ॲट्रियामध्ये ब्लड रिसीव्ह होतं. तुम्हाला माहिती कसं ब्लड राईट ॲट्रियामध्ये डिऑक्सिजनेटेड, लेफ्ट ॲट्रियामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, जेव्हा ब्लड रिसीव्ह केलं जाईल तेव्हा त्या ब्लडमुळे त्याच्या वॉलवरती प्रेशर येईल आणि या प्रेशरमुळे इथे जो एसए नोड आहे हा एसए नोड ॲक्टिवेट होईल आणि कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सुरू होईल. ही कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह दोन्ही ॲट्रियांकडे सेंड केली जाईल. दोन्ही ॲट्रिया काय होतील, कॉन्ट्रॅक्ट होतील. कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा त्या ब्लडवरती प्रेशर अप्लाय केलं जाईल आणि त्या प्रेशरमुळे ब्लड ॲट्रियामधून कुठे आलं पाहिजे, व्हेंट्रिकल्समध्ये आलं पाहिजे. पण असं होऊ शकतं ब्लडला ज्या ज्या डिरेक्शननी वेव्ह येणार आहे त्या त्या डिरेक्शननी ब्लड मूव्ह होणार आहे. सो ॲट्रियामधून ब्लड त्या व्हेना कॅव्हमध्ये सुपेरियर नाही पण इन्फिरियर व्हेना कॅव्ह आणि कोरोनरी सायनस याच्यामध्ये ब्लड रिटर्न जाऊ शकतं आणि हे अवॉइड करण्यासाठी ॲट्रियल सिस्टॉलच्या वेळी युस्टॅशियन व्हाल्व आणि थॅलेशियन व्हाल्व दोन्ही व्हाल्व क्लोज होतात जेणेकरून ब्लड फक्त व्हेंट्रिकल मध्ये जाईल, बॅक रिटर्न व्हेसल्स मध्ये फ्लो होणार नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, व्हेंट्रिकल्स मध्ये ब्लड फील झालं. नेक्स्ट व्हेंट्रिकल मध्ये जेव्हा ब्लड येणार तेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतील. पण ॲट्रियल सिस्टॉल, ॲट्रियाचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते किती वेळासाठी होतं सांगा? ॲट्रियल सिस्टॉल किती वेळ चालतो? टाइम सांगा. एका कार्डियक सायकलचा टाइम 0.1 सेकंड आहे. यापैकी किती वेळ ॲट्रियल सिस्टॉल आहे? सांगा, ॲट्रियल सिस्टॉलला किती वेळ लागतो? येस, व्हेरी गुड. 0.1 सेकंड एवढा वेळ लागतो. 0.8 मधला 0.1 सेकंड एवढा वेळ जो आहे तो ॲट्रियल सिस्टॉलला लागतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, ॲट्रियल सिस्टॉल नंतर ब्लड आता कुठे आलेले आहे? व्हेंट्रिकल्स मध्ये आलेले आहे. सो व्हेंट्रिकल मध्ये आल्यानंतर आधीच एसए नोड जो आहे तो ॲक्टिवेट झालेला आहे. कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह दोन्ही व्हेंट्रिकलकडे गेलेली आहे. आता कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह एसए नोड कडून एव्ही नोड आणि एव्ही नोड कडून व्हेंट्रिकल्स कडे येणार आहे. सो जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा व्हेंट्रिकल वरती जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा त्या ब्लड वरती प्रेशर अप्लाय केलं जाईल. सो तुम्हाला इम्पल्स इथे सांगायचं आहे. येस, काय प्रॉब्लेम आहे? इम्पल्स इथे सांगायचं की कुठून कुठे सेंड होणार आहे. सगळ्यात फर्स्ट कोणाचे माईक अनम्यूट नाही. कोण अनम्यूट आहे? मी चेक केलं आताच. थांबा, मी रिमूव्ह करते. ठीक आहे, आता नाही येतो जॉईन. पुन्हा जर जॉईन झालं तर मला सांगा. ओके, सो सगळ्यात फर्स्ट बघा, कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह जी आहे ती एसए नोड या ठिकाणी जनरेट झाली. एसए नोड कडून कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह एव्ही नोड कडे आलेली आहे. एव्ही नोड कडून कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह इथे बंडल ऑफ पीस कडे येईल. बंडल ऑफ पीस कडून बंडल, ब्रांचेस आणि नंतर पुर्किनचे फायबर कडे जाईल. पुर्किनचे फायबर कडून दोन्ही व्हेंट्रिकलकडे कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह स्प्रेड होईल आणि आता व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल. म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टम जो आहे तो सुरू झाला.
सो व्हेंट्रिक्युलर सिस्टम किती वेळासाठी चालतो? टाइम सांगा व्हेंट्रिक्युलर सिस्टमचा. किती वेळ व्हेंट्रिक्युलर सिस्टम असणार? येस, व्हेरी गुड. 0.3 सेकंड असणार. आणि जेव्हा व्हेंट्रिक्युलर सिस्टम असतो तेव्हा व्हेंट्रिकल मधून ब्लड कुठे जाणार आहे? पुढे कोणत्या ब्रांचेस कडे मूव्ह केलं जातं? येस, व्हेंट्रिकल मधून ब्लड जे आहे ते नेक्स्ट कोणाकडे ट्रान्सफर केलं जातं? राइट व्हेंट्रिकल मधलं ब्लड पल्मोनरी एओर्टामध्ये आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं ब्लड जे आहे ते सिस्टमिक एओर्टामध्ये. पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टमिक एओर्टा यांच्यामध्ये ते ब्लड एंटर करेल. येस, आणि ते ब्लड पुढे मूव्ह केलं जाईल. जेव्हा व्हेंट्रिक्युलर सिस्टम आहे, जेव्हा व्हेंट्रिकल्स बघा प्रत्येक कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी कोणी ना कोणी क्लोज होते. सो ॲट्रियल सिस्टम, ॲट्रियाच्या कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी कोण क्लोज झालं? थॅबॅशियन वाल्व आणि युस्टेशियन वाल्व, ब्लडचा बॅक फ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टमच्या वेळी कोण क्लोज होणार सांगा? व्हेंट्रिक्युलर सिस्टमच्या वेळी येस कुठले वाल्व क्लोज होतील? हे ज्यांना समजलं त्यांना बऱ्यापैकी हे इव्हेंट समजले. सांगा पटकन व्हेंट्रिक्युलर सिस्टमला कोण क्लोज होईल? येस, कस्पिड वाल्व क्लोज होतील. ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वाल्व. आणि हे वाल्व जेव्हा क्लोज होतात तेव्हा फर्स्ट साऊंड ऐकू येतो लंग. सो लक्षात ठेवायचा फर्स्ट साऊंड आहे लंग. आणि हा साऊंड कधी ऐकू येतो? कस्पिड वाल्व जेव्हा क्लोज होतात तेव्हा हा साऊंड आपल्याला ऐकू येतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा आता ब्लड पुढे गेलं. 0.3 सेकंड साठी व्हेंट्रिक्युलर सिस्टम होता. आता यानंतर नेक्स्ट आता व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल. व्हेंट्रिकल काय होतील आता? रिलॅक्स होतील. तुम्ही म्हणाल ॲट्रिया कधी रिलॅक्स होणार? सो ॲट्रिया फक्त 0.1 सेकंड साठीच कॉन्ट्रॅक्टेड होत्या. तिथून पुढे त्या काय झाल्या? रिलॅक्स झालेल्या आहेत. ओके, आता नेक्स्ट आहे व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल. आय थिंक हे मी सांगितलं नव्हतं, मला आठवत नाहीये की सांगितले. बघा व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल ओके. सो व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल जो आहे याच्यामध्ये एकच मिनिट आहे, एक मिनिट. ओके, सो व्हेंट्रिक्युलर सिस्टम पासून आपण स्टार्ट केलेले आहे. सो व्हेंट्रिक्युलर सिस्टम मध्ये काय सांगितलं? ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टम सेमिलुनार वाल्व गेट क्लोज. सॉरी, ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल नॉट सिस्टम. डायस्टॉल म्हणजे आता व्हेंट्रिकल जे आहे ते रिलॅक्स होणार. ओके, ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल म्हणजे आता दोन्ही व्हेंट्रिकल जे आहेत ते रिलॅक्स होणार. जेव्हा दोन्ही व्हेंट्रिकल रिलॅक्स होतील तेव्हा काय होईल बघा? ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल सेमिलुनार वाल्व गेट क्लोज. ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल सेमिलुनार वाल्व गेट क्लोज. मला पटकन सांगा सेमिलुनार वाल्व कुठे प्रेझेंट असतात? सेमिलुनार वाल्व गेट क्लोज. येस, खूप वेळा हे वाल्व रिपीट केलेले आहेत. पटकन सांगा की सेमिलुनार वाल्व कुठे प्रेझेंट असतात? व्हेरी गुड वैष्णवी, व्हेरी गुड. एओर्टा, सिस्टमिक एओर्टा आणि पल्मोनरी ट्रंक यांच्या ओपनिंगला हे सेमिलुनार वाल्व जे आहेत ते प्रेझेंट असतात. येस, प्राची करेक्ट. नेक्स्ट बघा आता सेमिलुनार वाल्व क्लोज झाले तर त्याच्यामुळे काय होईल? सेमिलुनार वाल्व क्लोज झाले तर काय होईल? समजा हे व्हेंट्रिकल आहे. ओके, आणि ह्या व्हेंट्रिकल मधलं ब्लड बघा मी फक्त व्हेंट्रिकल ड्रॉ केले. राइट व्हेंट्रिकल मधलं ब्लड पल्मोनरी ट्रंक मध्ये गेलं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं ब्लड सिस्टमिक एओर्टा मध्ये गेलं. सो समजा की आता ब्लड इथे आहे, ह्या ब्लड वेसल्स मध्ये आहे. आणि जेव्हा हा व्हेंट्रिकल रिलॅक्स होईल तेव्हा असं होऊ शकतं की यातलं ब्लड रिटर्न व्हेंट्रिकल मध्ये पुन्हा माघारी यायला लागेल. सो असं होऊ नये आणि ब्लड वेसल मध्ये गेलेलं ब्लड पुढेच त्यांच्या वेला त्यांनी पुढे गेलं पाहिजे त्या ब्लडने. यासाठी इथले जे वाल्व आहेत हे वाल्व क्लोज केले जातात. ओके, सो हे जे वाल्व आहेत ते कोणते वाल्व आहेत? सेमिलुनार वाल्व. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा व्हेंट्रिकल डायस्टॉल म्हणजे व्हेंट्रिकल रिलॅक्स होणार तेव्हा सेमिलुनार वाल्व क्लोज होणार. आणि सेमिलुनार वाल्व जर क्लोज झाले तर इट प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड. इट प्रिव्हेंट backflow of blood. ब्लडचा बॅकफ्लो जो आहे ते प्रिव्हेंट करतात. ब्लड
रिटर्न त्या पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टमिक एओर्टामधून व्हेंट्रिकल मध्ये येऊ देत नाही. ओके, नेक्स्ट बघा, ड्यू टू क्लोजर ऑफ सेमिलुनार वाल्व, ड्यू टू क्लोजर ऑफ सेमिलुनार वाल्व second sound is heard, that is dub. Yes, so पहिला साऊंड dub ऐकवला होता आणि dub कोणाच्या क्लोजरने झाला होता, तर कस्पिड वाल्व, बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वाल्व क्लोज झाले तेव्हा लब साऊंड आला आणि सेमिलुनार वाल्व क्लोज झाले तेव्हा डब साऊंड आला. सो पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा की लब पहिला साऊंड आहे आणि डब दुसरा साऊंड आहे. सेकंड थिंग, लब कस्पिड वाल्व क्लोज झाल्यानंतर ऐकू येतो आणि डब सेमिलुनार वाल्व क्लोज झाल्यानंतर ऐकू येतो. नेक्स्ट, कस्पिड वाल्व कधी क्लोज होतात आणि सेमिलुनार वाल्व कधी क्लोज होतात, जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं, व्हेंट्रिकुलर सिस्टम होतो तेव्हा कस्पिड वाल्व क्लोज होतात आणि हेच व्हेंट्रिकल जेव्हा रिलॅक्स होतं, व्हेंट्रिकुलर डायस्टॉल होतो तेव्हा सेमिलुनार वाल्व क्लोज होतात. सो दोन्ही लब आणि डब हे जे साऊंड आहे ह्या व्हेंट्रिकलच्या मूवमेंटशी रिलेटेड आहे. जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा लब साऊंड ऐकू येणार कस्पिड वाल्व क्लोज झाल्यामुळे आणि जेव्हा व्हेंट्रिकल्स रिलॅक्स होणार तेव्हा डब साऊंड ऐकू येणार सेमिलुनार वाल्व क्लोज झाल्यामुळे. ओके, सो हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि हा जो टाइम पिरियड आहे व्हेंट्रिकुलर डायस्टॉल जो आहे, इट लास्ट फॉर 0.5 सेकंड. ठीक आहे, आता मी टाइम सांगते, याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं की ॲट्रियल सिस्टम मी सांगितलं 0.1 सेकंड, नेक्स्ट व्हेंट्रिकुलर सिस्टम मी सांगितलं 0.3 सेकंड, हे झालं 0.4 आणि आता मी म्हणते व्हेंट्रिकुलर डायस्टॉल 0.5 सेकंड. ते 4 आणि हे 5 झाले 9 सेकंड. मग कसं काय टोटल कॅल्क्युलेशन मॅच होणार, ते कसं मॅच होणार ते एका ग्राफ मध्ये तुम्हाला कळेल. ओके, सो सध्या व्हेंट्रिकुलर डायस्टॉल नंतरचं नेक्स्ट शेवटची टर्म आहे जॉइंट डायस्टॉल. हे लिहिले का सगळ्यांनी सांगा पटकन. जॉइंट डायस्टॉल आपल्याला सुरू करायचंय. येस, नेक्स्ट is joint diastole. ओके, जॉइंट डायस्टॉल मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ड्यूरिंग जॉइंट डायस्टॉल बोथ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल आर इन डायस्टॉल स्टेज. जॉइंट डायस्टॉल म्हणजे ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल दोन्ही डायस्टॉल आहेत. बोथ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल आर इन डायस्टॉल. दोन्ही ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल जे आहे हे डायस्टॉल मध्ये आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. सेकंड थिंग, इट लास्ट फॉर 0.4 सेकंड. किती वेळासाठी आहे, इट लास्ट फॉर 0.4 सेकंड. जॉइंट डायस्टॉलचा टाइम आहे 0.4 सेकंड. सगळे टाइम व्यवस्थित लक्षात घ्या. ॲट्रियल सिस्टॉलचा टाइम सांगितला 0.1 सेकंड, व्हेंट्रिकुलर सिस्टॉलचा टाइम सांगितला 0.3 सेकंड आणि नेक्स्ट व्हेंट्रिकुलर डायस्टॉल जो आहे त्याचा टाइम सांगितला 0.5 सेकंड आणि आता जॉइंट डायस्टॉल जो आहे याचा टाइम आहे 0.4 सेकंड आणि सगळ्या कार्डियक सायकलला किती वेळ लागणार आहे, 0.8 सेकंड. सो हे आपण कसं एक्सप्लेन करू शकतो बघा, बुक मध्ये एक ग्राफ दिलेला आहे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ कार्डियक सायकल. सो हे सगळ्यांनी बघा, डायग्रामॅटिक representation of cardiac cycle. कार्डियक सायकलचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन जे आहे ते दिलेले आहे. सो कसं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलेलं आहे बघा, खालीची स्केल दिलेली आहे, त्याच्यामध्ये टाइम दिलेला आहे. सो टाइम बघा, सगळ्यात फर्स्ट इथं 0.1 सेकंड. ठीक आहे, 0.1 च्या आधी हा 0 आहे लक्षात घ्या. 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8. ठीक आहे, 0.8 कारण आपली सायकल जी आहे ती 0.8 सेकंडची आहे आणि 0.9 इथे लागणार आहे. कशासाठी लागेल बघूया आपण. सो एक कार्डियक सायकल जी आहे या कार्डियक सायकल मध्ये सगळ्यात फर्स्ट आपण बघितलं ॲट्रियल सिस्टॉल.
ॲट्रियल सिस्टॉल तुम्हाला सांगितला आणि त्यानंतर व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. सो सगळ्यात फर्स्ट ॲट्रियल सिस्टॉल जो आहे तो 1 सेकंदचा आहे. ओके, 1 सेकंदचा आहे, 0.1 सेकंदचा आहे. सो इमॅजिन करा इथपासून इथपर्यंत 0 to 0.1 सेकंड हा एवढा जो वेळ आहे हा कशासाठी लागलेला आहे? ॲट्रियल सिस्टॉलसाठी. ॲट्रियल सिस्टॉल झालं. ॲट्रियल सिस्टॉल झालं की ॲट्रिया दोन्हीही काय होतील? कॉन्ट्रॅक्ट होतील. कॉन्ट्रॅक्ट झाला तर ॲट्रिया मधलं ब्लड कुठे येईल? व्हेंट्रिकल मध्ये येईल. आता एकदा ॲट्रिया मधलं ब्लड व्हेंट्रिकल मध्ये गेलं की मग ॲट्रियांचं काय होईल सांगा? बघा ॲट्रिया 0.1 सेकंड साठी कॉन्ट्रॅक्ट झाला. कॉन्ट्रॅक्ट झाला की ॲट्रिया मधलं ब्लड व्हेंट्रिकल मध्ये गेलं. एकदा ॲट्रिया मधून ब्लड व्हेंट्रिकल मध्ये गेलं की मग ॲट्रियांचं काय होणार आहे? मग ॲट्रियांचं काय होईल? येस, पटकन सांगा. बघा की साधं लॉजिक आहे. ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले, त्यांनी ब्लड वरती प्रेशर अप्लाय केलं. अप्लाय केलेल्या प्रेशरमुळे ब्लड ॲट्रिया मधून व्हेंट्रिकल मध्ये आलं. आता ॲट्रिया मधून ब्लड व्हेंट्रिकल मध्ये गेलेलं आहे, ॲट्रिया रिकामे. आता काय होईल? ॲट्रियल डायस्टॉल दोन्ही ॲट्रिया काय होतील? रिलॅक्स होतील. सो 0.1 सेकंड पासून ते 0.8 सेकंड सॉरी 0.8 सेकंड पर्यंत ॲट्रियल डायस्टॉल जो आहे तो सुरू राहणार आहे. म्हणजे एक 0.1 सेकंड साठी त्या कॉन्ट्रॅक्ट झाल्या की तिथून पुढचा सगळा टाइम जो आहे तो ॲट्रियल डायस्टॉलचा आहे. एवढं समजलं का मला सांगा? ॲट्रिया फक्त 0.1 सेकंड साठी कॉन्ट्रॅक्ट झाल्या. सो तेवढ्या वेळ आपण ॲट्रियल सिस्टॉल केलं. त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होऊन ब्लड एकदा व्हेंट्रिकल मध्ये गेलं की तिथून पुढे ॲट्रियल डायस्टॉल जो आहे तो सुरू झाला. ओके, मग तिथून पुढचा राहिलेला सगळा टाइम 0.1 पासून ते 0.8 पर्यंतचा सगळा टाइम जो आहे तो ॲट्रियल डायस्टॉल आहे. सगळ्यांना हे क्लिअर आहे का मला सांगा? ॲट्रियाचं मी इव्हेंट सांगितलं, सगळ्यांना कळलं का? येस. नेक्स्ट बघा आता व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल किती वेळाचा असतो? 0.3 सेकंड. ओके, ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले, ॲट्रिया मधून ब्लड व्हेंट्रिकल मध्ये आलं. व्हेंट्रिकल मध्ये ब्लड आलं की आता व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल सुरू होईल. ओके, आता मी खाली जे आहे दाखवते ते व्हेंट्रिकलचे 0.1 0.2 0.3 0.3 सेकंडचा व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आहे. म्हणजे मी कुठपर्यंत दाखवू सांगा? 0.1 पासून कुठपर्यंत लाईन ड्रॉ करू व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल साठी? अशी आडवी 0.1 पासून कुठपर्यंत ड्रॉ करायचं? आपण काय दाखवतोय? व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल किती वेळाचा आहे? 0.3 सेकंडचा आहे. ओके, 0.1 सेकंड पासून व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल सुरू झाला, तिथपासून कुठपर्यंत दाखवायचा? क्वेश्चन समजला का माझा? व्हेरी गुड प्राची. ओके, सो 0.1 सेकंड पासून ॲट्रियल सिस्टॉल सुरू झाला. 0.3 सेकंड साठी ॲट्रिया व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. मग हा 0.1 to 0.1 0.1 सेकंड झाला. 0.2 to 0.3 पुन्हा अजून एक 0.1 सेकंड झाला आणि 0.3 to 0.4 अजून एक. सो 0.4 पर्यंत हा जो आहे तो काय आहे? व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. ओके, 0.3 सेकंड व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल झाला. एकदा त्याचं सिस्टॉल झालं, ब्लड पुढे पंप केलं की तिथून पुढे व्हेंट्रिकल काय होणार आहे? रिलॅक्स होणार आहे किंवा डायस्टॉल होणार आहे. मग किती वेळ डायस्टॉल? इथून पुढे बघा 0.5 0.6 0.7 0.8 इथपर्यंत तर डायस्टॉल असणार आहे, व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल, बरोबर का? आणि आता 0.8 सेकंदला कार्डियक सायकल पहिली संपली, आता दुसरी चालू होईल, बरोबर का? 0.8 सेकंदला दुसरी कार्डियक सायकल सुरू होईल. मग 0.8 to 0.9 या दरम्यान काय होईल? इथून पुढे दुसरी कार्डियक सायकल सुरू झाली. 0.8 to 0.9 काय होईल? कळते का सगळ्यांना? पहिली कार्डियक सायकल 0 to 0.1 सेकंड ॲट्रियल सिस्टॉल होता. 0.1 पासून ते 0.8 पर्यंत ॲट्रिया कोणत्या स्टेज मध्ये राहिले? डायस्टॉल स्टेज मध्ये राहिले. ओके, त्यानंतर व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल 0.1 सेकंदला सुरू झाला, तो 0.4 सेकंदला संपला. आता बघा 0.4 पासून ते 0.8 पर्यंत व्हेंट्रिक्युलर काय झालं? डायस्टॉल, तो रिलॅक्स राहिला. आता 0.8 नंतर दुसरी कार्डियक सायकल सुरू झाली. मला आन्सर द्या, तुम्ही पटपट आन्सर देत नाही अजिबात. काय आन्सर देत नाही? 0.8 नंतर दुसरी कार्डियक सायकल सुरू झाली की नाही? दुसऱ्या कार्डियक सायकल मध्ये पहिल्यांदा काय होईल? त्या कार्डियक सायकल मध्ये पहिल्यांदा जे झालं होतं तेच दुसऱ्या कार्डियक सायकल मध्ये होणार आहे. व्हेरी गुड.
0.9 इथं तुमचा ॲट्रियल सिस्टॉल आणि जेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत आहे तेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्टेड असतील का? जेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत आहे तेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्टेड असतील की रिलॅक्स असतील? रिलॅक्स असतील. व्हेरी गुड. जेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होत आहे तेव्हा व्हेंट्रिकल्स रिलॅक्स असतील. सो ही इथं वरती दाखवली ॲट्रियल सिस्टॉल आणि हा जो खाली इथे व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल आहे. आता सगळा टाइम घेऊया आपण. ॲट्रियल सिस्टॉल किती वेळासाठी झाला? 0.1 सेकंड साठी झाला. व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल किती वेळासाठी झाला? बघा मोजून किती वेळा ॲट्रिया डायस्टॉल स्टेज मध्ये आहे. इथपासून इथपर्यंत सगळे ते डायस्टॉल स्टेज मध्येच आहेत. किती वेळ आहे ॲट्रियल डायस्टॉल? बघा की 1 2 3 4 5 6 7.7 सेकंड. 0.7 सेकंड एवढा काय आहे ॲट्रियल डायस्टॉल. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल बघा. व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल किती वेळ आहे? 0.1 पासून ते 0.4 पर्यंत व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आहे. म्हणजे 1 2 3.3 सेकंड व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आहे. व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल किती वेळ आहे? बघा चेक करा. व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल 0.4 पासून सगळा व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल आहे. 1 2 3 4 आणि दुसरी कार्डियक सायकल सुरू झाली तरी पण व्हेंट्रिकलचा डायस्टॉल आधीचा चालूच आहे. सो टोटल व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल झाला 0.5 सेकंड. किती झाला? 0.5 सेकंड. आणि मग जॉइंट डायस्टॉल किती झाला? जॉइंट डायस्टॉल म्हणजे असा टाइम पिरियड यातून शोधून काढा की जेव्हा व्हेंट्रिकल आणि ॲट्रिया दोन्ही डायस्टॉल स्टेज मध्ये आहेत. बघा इथं फक्त ॲट्रिया सिस्टॉल स्टेज मध्ये आहे. इथून इथपर्यंत व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आहे आणि ॲट्रियल डायस्टॉल स्टेज मध्ये आहे. हा व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल ॲट्रियल सिस्टॉल. आता एवढा ग्राफ तर तुम्हाला नक्कीच कळतो. तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मध्ये एवढे ग्राफ शिकताय. सो तुम्ही मला सांगा असा टाइम पिरियड सांगा की ज्याच्यामध्ये दोन्ही रिलॅक्सच आहेत. ॲट्रिया पण आणि व्हेंट्रिकल्स पण. पटकन. प्राची फक्त तू आन्सर देऊ नको 2 मिनिट. मला बाकीच्या पूर्ण आन्सर एक्सपेक्टेड आहे. बघूया आपण. साक्षीने सांगितलेले 0.4 सेकंड. साक्षी मला एवढं सांग कुठून कुठपर्यंत जॉइंट डायस्टॉल आहे म्हणजे त्याच्यामध्ये टाइम सांग. कुठल्या टाइम पासून कुठल्या टाइम पर्यंत जॉइंट डायस्टॉल? सगळ्यांनीच आन्सर द्यायचंय. व्हेरी गुड साक्षी. अदितीने पण करेक्ट सांगितलेले. येस. तुम्ही इथं चेक करा. बघा 0.1 पर्यंत ॲट्रियल सिस्टॉल होते. 0.1 पासून 0.4 पर्यंत व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल होता आणि तेव्हा ॲट्रियल डायस्टॉल होता. पण 0.4 च्या पुढे ते 0.8 पर्यंत जर आपण चेक केलं तर व्हेंट्रिकल पण डायस्टॉल आहे आणि ॲट्रियलचा सुद्धा डायस्टॉल स्टेज चालू आहे. म्हणजे किती वेळ जॉइंट डायस्टॉल किती वेळाचा झाला? 0.4 पासून ते 0.8 पर्यंत जॉइंट डायस्टॉल झाले तो 0.4 सेकंडचा झाला. ओके. जास्त कन्फ्यूज होऊ नका. एक कार्डियक सायकल 0.8 सेकंडची असते. या कार्डियक सायकल मध्ये व्हेंट्रिकल्स किती वेळासाठी ॲट्रिया किती वेळासाठी कॉन्ट्रॅक्ट होता? 0.1 सेकंड. व्हेंट्रिकल्स किती वेळासाठी कॉन्ट्रॅक्ट होता? 0.3 सेकंड. ओके. व्हेंट्रिकल डायस्टॉल किती वेळासाठी? बरं ठीक आहे. जॉइंट डायस्टॉल किती असतो? ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाला 0.1 सेकंड साठी. व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले 0.4 सेकंड साठी आणि जॉइंट डायस्टॉल आहे ॲट्रिया सिस्टॉल झाला 0.1 साठी. व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल झाला 0.3 साठी. हे टोटल झालं 0.4 आणि जॉइंट डायस्टॉल झाला 0.4. टोटल झालं 0.8 सेकंड. एक कार्डियक सायकल 0.8 सेकंडची असते. सो इथं आपला हा पॉइंट संपलेला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करेन. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे या लेसन मधला. लव आणि डग समशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात आणि बाकीच्या बऱ्याच मूवमेंटशी रिलेटेड क्वेश्चन किंवा टाइम स्पॅनशी रिलेटेड क्वेश्चन एक्झामला विचारले जातात. सो सगळ्यांनी हे व्यवस्थित नोट करा बुकमध्ये. हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन समजलं पाहिजे. ठीक आहे. सगळ्यांना समजलंय? येस. हां व्हेरी गुड. आता नेक्स्ट जे आहे ते कार्डियक आउटपुट. पण माझ्या मते मी कार्डियक आउटपुट आणि स्ट्रोक व्हॉल्यूम तुम्हाला आधीच शिकवले ना कार्डियक आउटपुट. रवीना काय रिपीट करू? ग्राफ. फक्त ग्राफ रिपीट करू? येस. हां ठीक आहे. बऱ्याच मुलांना ग्राफ नाही समजला पाहिजे.
बघा ग्राफ, आपली कार्डियक सायकल किती सेकंडची आहे? 0.8 सेकंडची. आपण टाइम 0 पासून सुरू करणार आणि पुढे काउंट करणार. 0 पासून सुरू केलं 0, 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9. ठीक आहे. तर ही जी आहे ती सगळी कार्डियक सायकल तुम्हाला सांगितली की तिचा टाइम स्पॅन किती आहे. ओके, आता यानंतर नेक्स्ट बघा, एक एक पॉइंट मला व्यवस्थित सांगायचा आहे. सगळ्यात फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की ॲट्रिया किती वेळ कॉन्ट्रॅक्ट होणार. सांगा, ॲट्रियल सिस्टम किती वेळ सांगितला? कुठल्याही कार्डियक सायकलमध्ये पहिल्यांदा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात, तरच ते ब्लड जे आहे ते ॲट्रियामधून व्हेंट्रिकलमध्ये येतं. सो पहिल्यांदा ॲट्रियल सिस्टम आहे तो किती वेळासाठी चालेल? टाइम तुम्हाला माहिती आहे किती वेळ ॲट्रियल सिस्टम होतो. किती वेळ होतो सांगा? येस, व्हेरी गुड. रवीना पण आन्सर द्यायचा तुमची डाऊट आहे. सो 0 पासून सुरू केलं तर 0.1 सेकंड पर्यंत, बरोबर का? एवढा काय आहे ॲट्रियल सिस्टम, हे समजलं का? एवढा वेळ ॲट्रियल सिस्टम आहे, हे कळलं का? एकदा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले, ब्लड वरती प्रेशर येणार आणि ॲट्रियामधून ब्लड कुठे येणार? व्हेंट्रिकलमध्ये. ठीक आहे, ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले, ॲट्रियामधून ब्लड जे आहे ते व्हेंट्रिकलमध्ये आलं सगळं. व्हेंट्रिकलमध्ये एकदा ब्लड पोहोचवलं की आता ॲट्रिया रिलॅक्स होणार. किती वेळ रिलॅक्स होणार? दुसरी कार्डियक सायकल सुरू होत नाही तोपर्यंत ते रिलॅक्सच राहणार आहे. सो इथून पुढे सगळं 0.8 पर्यंत काय असणार आहे? ते रिलॅक्सच राहणार आहे, ज्याला आपण ॲट्रियल डॅश स्टॉप असं म्हणतो. म्हणजे 0 to 0.1 सेकंड ॲट्रियल सिस्टम होता. 0.1 पासून ते 0.8 पर्यंत टोटल किती टाइम झाला? टोटल टाइम किती झाला रवीना? 0.1 पासून ते 0.8 पर्यंत किती सेकंड झाले? व्हेरी गुड, 0.7 सेकंड. सो ॲट्रियल सिस्टम 0.1 सेकंडचा होता आणि ॲट्रियल डायस्टॉल 0.7 सेकंडचा झाला. इथपासून तिथपर्यंत ॲट्रियलचा पॉइंट संपला. आता व्हेंट्रिकल समजून घ्या. ॲट्रियलचं सिस्टम झालं की ॲट्रियममधून ब्लड कुठे आलं होतं? व्हेंट्रिकलमध्ये. आणि आता व्हेंट्रिकलमध्ये ब्लड आलं की व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतात. म्हणजे ॲट्रियाचा सिस्टम संपला की व्हेंट्रिकलचा सिस्टम सुरू होतो. व्हेंट्रिकलचा सिस्टम किती वेळ झाला? व्हेंट्रिकल्स किती वेळ कॉन्ट्रॅक्ट होतात? व्हेरी गुड, 0.4 सेकंड. 4 सेकंडसाठी होतात व्हेंट्रिकल. नक्की चुकलं, 0.4 चुकीचे आहे. 0.3 सेकंडसाठी कॉन्ट्रॅक्ट होतात ना व्हेंट्रिकल्स. 0.3 सेकंडसाठी कॉन्ट्रॅक्ट होतात. जर 0.1 पासून आपण सुरू केलं तर 0.1 to 0.2 0.1 सेकंड झाला. 0.2 to 0.3 0.2 सेकंड झाले आणि 0.3 to 0.4 किती सेकंड झाले मुलांना? 0.3 सेकंड झाले. एवढ्या वेळात आपला व्हेंट्रिक्युलर सिस्टम चालू असणार आहे 0.3 सेकंडसाठी. ठीक आहे, एवढं समजलं का? पहिला ॲट्रिया सिस्टम झाले, ॲट्रियामधून ब्लड व्हेंट्रिकलमध्ये आलं. मग व्हेंट्रिकल सिस्टम झाले 0.3 सेकंडसाठी. ठीक आहे, एकदा व्हेंट्रिकल सिस्टम झाले, कॉन्ट्रॅक्ट झाले, व्हेंट्रिकलमधलं ब्लड पुढे जाईल ना पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टमिक एओर्टामध्ये. एकदा ब्लड पुढे गेलं की आता व्हेंट्रिकल्स रिलॅक्स होणार. ठीक आहे, किती वेळ हा? 0.4 to 0.5 हा 0.1 सेकंड, 0.2 सेकंड, 0.3, 0.4 झाला आपल्याकडे. ठीक आहे, हे किती झालंय? 0.4 सेकंड. एक कार्डियक सायकल आपली संपली. एवढं कळलं का? एक कार्डियक सायकल संपली, 0.8 सेकंड झाले. एवढं समजलं का सगळं? ॲट्रियल सिस्टम 0.1 साठी एकदा ह्याचं सिस्टम संपलं की सगळं पुढं कार्डियक सायकल संपेपर्यंत डायस्टॉलच आहे. येस येस, कळलं. ओके, व्हेंट्रिक्युलर सिस्टम 0.1 to 0.4 सांगितलं, 0.3 सेकंडचा. तिथून पुढे सगळा व्हेंट्रिक्युलर डायस्टॉलच आहे. आता 0.8 नंतर पुढची कार्डियक सायकल सुरू झाली की नाही? एक कार्डियक सायकल आपली 0.8 सेकंडचीच आहे. 0.8 नंतर पुढची कार्डियक सायकल सुरू झाली. 0.8 to 0.9 काय असेल आता मला सांगा? 0.8 to 0.9 काय असेल? ओके, आता तिने आन्सर दिलेले आहे. बाकीच्यांनी पण सांगा, बरोबर चूक मी नंतर सांगते. ओके, वैष्णवीला सांगितलेलं आहे. ओके, व्हेरी गुड. इथे काय सुरू झाला? आता ॲट्रियल सिस्टम सुरू झाला. आता मला सांगा, जेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा व्हेंट्रिकल कोणत्या स्टेजमध्ये? जेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात
सायकल चालू होतं, कार्डियक सायकल संपली आणि दुसरी कार्डियक सायकल सुरू झाली, तरी पण 0.1 सेकंडसाठी जेव्हा अट्रिया कॉन्ट्रॅक्टेड आहे तेव्हा व्हेंट्रिकल रिलॅक्सच राहणार आहे, म्हणजे व्हेंट्रिकलचं रिलॅक्सेशन इथपर्यंत कंटिन्यू झालं. सो व्हेंट्रिकल किती वेळासाठी रिलॅक्स राहिले? 1, 0.1, 0.2, 0.3, 0.4 आणि 0.5. टोटल किती झालं? 0.5. सो व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल किती वेळासाठी राहिला? 0.5 सेकंडसाठी राहिला. आता समजलं का? एवढं समजलं का? येस. हा, मग मला आता सांगा जॉइंट डायस्टॉल आपल्याला शोधायचा आहे. जॉइंट डायस्टॉल म्हणजे असा टाइम पिरियड ज्याच्यामध्ये ॲट्रिया पण रिलॅक्स आहे आणि व्हेंट्रिकल्स पण रिलॅक्स आहे. कुठून कुठपर्यंतचा टाइम पिरियड आहे की ज्याच्यामध्ये ॲट्रिया पण रिलॅक्स आहे आणि व्हेंट्रिकल पण रिलॅक्स आहे? ॲट्रिया ॲज वेल ॲज व्हेंट्रिकल्स. पॉइंट येस, वैष्णवीने सांगितलेलं आहे, बाकीच्यांनी पण ट्राय करा. ओके, आपण वैष्णवीच्या आन्सरवर कंटिन्यू करूया. 0.4 ला चेक करा. 0.4 पासून ते 0.8 पर्यंत या दरम्यान ॲट्रिया कोणत्या स्टेजमध्ये आहे? डायस्टॉलमध्ये आहे. येस. आणि व्हेंट्रिकल चेक करा. व्हेंट्रिकल सुद्धा कोणत्या स्टेजमध्ये आहे? डायस्टॉलमध्ये. सो याला आपण म्हणणार आहोत जॉइंट डायस्टॉल. याच्या आधीच जर चेक केलं तर ॲट्रिया डायस्टॉल होते पण व्हेंट्रिक्युलर मात्र कॉन्ट्रॅक्टेड होते. याच्या नंतरचं जर चेक केलं तर आता व्हेंट्रिकल डायस्टॉल होते पण ॲट्रिया मात्र कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. आपल्याला असा टाइम पिरियड शोधायचा होता की जेव्हा दोन्हीही रिलॅक्स आहेत आणि दोन्ही रिलॅक्स कुठपासून कुठपर्यंत आहे? 0.4 पासून ते 0.8 पर्यंत.